आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होते. चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वतःशीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही. आयुष्य म्हटलं की चुका ह्या आल्याच, त्या होणं ही स्वाभाविकच आहे. चूक ही प्रत्येकाकडूनच कधी ना कधीतरी होत असते, पण आपण त्या चुकीतून सावरत असताना आपण त्यापासून काय शिकतोय हे महत्त्वाचं आहे. कारण चुकीतून घेतलेला अनुभव नक्कीच आपलं जीवन यशस्वी बनवू शकतो. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. जीवनात कोणाविषयी मनात वाईटपणा ठेवण्यापेक्षा नाराजी व्यक्त करून मन मोकळं करणं केव्हाही चांगलं असतं. सुख मिळालं की ते उपभोगायचं, पण मिरवत नाही बसायचं. आणि दुःख झालं तर पचवायचं, पण गिरवत नाही बसवायचं. हीच जीवनातली खरी रीत आहे. कोणत्याही गोष्टींचे आकर्षण असावे, परंतु ती भेटलीच पाहिजे अशी जिद्द नसावी. चांगल्या गोष्टींचे आकर्षण असेल तर चांगले अनुभव येतील, व वाईट गोष्टींचे आकर्षण असेल तर येणारे अनुभव जीवनात अडचणी निर्माण करू शकतात. मात्र जीवनात चांगल्या गोष्टींचे आकर्षण जगण्यासाठी नवी दिशा देतात. जीवनात काय होईल ही भीती का बाळगायची? प्रत्येक वेळी वाईट होईल हा विचार का करावा? ध्येयासाठी पुढे पुढे चालत राहा. काहीच मिळालं नाही तर निदान अनुभव तरी मिळेल नवा. ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात. संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते, पण माणुसकी आणि नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते. वाट चुकली तर साथ देतो, संकट आली तर खंबीरपणे सामोरे जातो. शब्द चुकले तर माफी मागतो, पण एवढं करून दोष दिले किंवा आरोप केले तर सोडत नसतो. कारण तो दिसत नसला तरी लक्ष साऱ्या विश्वावर ठेवतो. दोस्ती ही चिरकाळ असली पाहिजे. ती चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत कधीच बदलली नाही पाहिजे. मॅच्युरिटी म्हणजे आपल्याला जेव्हा कळेल की प्रत्येक आवडणारी गोष्ट आपली नसते. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबाला गुलाम करतात, पण जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात. माणसाने आयुष्यात विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिकलं पाहिजे. कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळे बंद करून विश्वास ठेवते, हीच तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते. सकाळ म्हणजे नवीन क्षणांची सुरुवात. जे घडून गेले आहे ते विसरून येणाऱ्या नवीन क्षणांचे स्वागत करणे आणि आपल्या आयुष्याला आणखी सुंदर बनवणे. शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसांचा नेटवर्क कधीच तुटत नाही. जेव्हा परिस्थितीची जाणीव स्वतःपर्यंत असते तेव्हा ती स्वतःची मजबूती दाखवते, आणि जेव्हा जग जाहीर होते तेव्हा ती मजबुरी दाखवते. अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. धन कमावतो तो धनवान, ज्याच्या अंगी चांगले गुण तो गुणवान. ज्याला चांगली बुद्धी लाभली तो बुद्धिवान, ज्याच्या अंगी चांगले कर्तृत्व तो कर्तृत्ववान, आणि ज्याने नाती जोडली व जपली तो मौल्यवान. आयुष्यात दोन मित्र नेहमी बरोबर असावेत. एक कृष्ण जो लढणार नाही पण जिंकणे पक्के आहे, आणि दुसरा कर्ण जो समोर पराभव दिसतोय तरी साथ सोडणार नाही. जपणं आणि साठविणं यात खूप अंतर आहे. साठवली जाते ती संपत्ती आणि जपली जातात ती आपली माणसं. कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास
विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतके देणार की मागायला काहीच उरणार नाही. आपलं वाईट चिंतणाऱ्यांपासून 4 पावलं लांबच राहिलेलं बरं. त्या व्यक्तीची नातं नसलेलंच बरं. कारण जिथे द्वेष आहे तिथे कधी चांगली भावना असू शकत नाही. त्या नात्याला अर्थ असू शकत नाही. ते नातं नितळ भावनेने जोडलेलं असूच शकत नाही. जो आपलं वाईट चिंततो तो व्यक्ती आपला असूच शकत नाही. माणसाला बदलत्या परिस्थितीनुसार बदलता आलं की जगणं सोपं बनतं. हेल्दी मानसिकता असणाऱ्या व्यक्तीला मूर्ख सोडा, एखादा चमकता शहाणा माणूस देखील मिसगाईड करू शकत नाही. शून्याला किंमत तीच व्यक्ती देते जी कष्ट करून शून्यातून आयुष्य घडवते. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असते. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना फक्त इतरांशी करतो. आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या 2च गोष्टी शोधत असतो. तुमच्याकडे जे काही आहे ते मात्र इतरांकडे नाही, म्हणून समाधानी राहायला शिका. तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा. दुसऱ्याशी वाईट बोलून त्यांचे दुर्गुण सांगून स्वतःचा चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीही सिद्ध होत नाही. जी माणसे स्वतःच्या परिस्थितीला ताकद बनवतात ती आयुष्यात कधीही अयशस्वी होत नाहीत. थकलेल्या शरीराला कुठंही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठंच झोप लागत नाही. म्हणून शरीर थकलं तरीही चालेल, पण मनाला थकू नका. केव्हाही आयुष्याच्या रंगमंचावर आधार नावाचं पात्र अधिक प्रेरणादायी ठरतं आणि तेच खरी मनाला उभारी देत असतं.